हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण गोदा ते नर्मदा यात्रा करतोय, त्या पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर आपल्याला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले परमपूजनीय गुरुमाऊली अप्पासाहेब मोरेमाऊली, श्रीमंत युवराज महाराज यशवंतराव होळकर बहादूर, इंदोर संस्थान, श्री रवींद्र चव्हाण जी, ज्यांनी यात्रेची संकल्पना या ठिकाणी मांडली आणि यात्रा संपन्न करतायत असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जी, गिरीश महाजन जी, छगन भुजबळ जी, हिरामण खोसकर जी, सीमाताई हिरे, देवयानीताई फरांदे, डॉक्टर राहुल अहेर, दिलीप काका बनकर, गोपीचंदजी पडळकर, सदाभाऊ खोत, हिमगौरी आडके, विलास शिंदे, अबप उद्धव महाराज मंडलिक, आचार्य तुषार भोसले, डॉक्टर रामकृष्णदास महाराज, हबप संजय नाना दोंडगे, श्री दीपक कपूर, श्री संजय बेलसरे, त्याचप्रमाणे आपले विभागीय आयुक्त श्री गेडाम, श्री शेखर सिंग, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने एक अतिशय महत्त्वाची यात्रा गोदा ते नर्मदा या यात्रेचं आयोजन केलं आणि आज त्र्यंबकेश्वरमध्ये गोदेचं पूजन करून, आई गोदावरीला नमन करून आणि त्र्यंबकेश्वरचे राजा त्र्यंबकेश्वर महादेव यांना नतमस्तक होऊन इथनं या यात्रेची सुरुवात होतीये। आणि दुसरीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या गावामध्ये चौंडीमध्ये त्या ठिकाणी यात्रेची दुसरी जी काही तुकडी आहे त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली आहे आणि आता ही यात्रा पुढे माहेश्वरपर्यंत वेगवेगळ्या भागातनं जाणार आहे। खरं म्हणजे आपले माननीय मोदीजी हे नेहमी सांगतात, विरासत भी और विकास भी, वारशाचं संवर्धन आणि विकास या दोन्ही गोष्टी करणं हे गरजेचं आहे। या यात्रेलाही जो काही या ठिकाणी एक प्रकारे दिशा देण्यात आली आहे, त्यात अहिल्यादेवींचा विचार, अहिल्यादेवींचा वारसा आणि या विचार आणि वारशाच्या आधारावर पुढच्या काळचा विकास हा आपण कसा करणार आहोत या संदर्भात खरं म्हणजे या यात्रेची रचना करण्यात आली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, या देशामध्ये ज्या शासकांचा विचार उत्तम शासक म्हणून केला जातो, त्यांच्यामध्ये जसं आपण सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, तसंच या देशामध्ये उत्तम शासक म्हणून जर कोणाचं नाव घेता येईल तर त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होत्या। अतिशय कमी वयामध्ये मल्हारबा होळकर यांनी पतीच्या मृत्यूनंतर त्यांना सती न जाता जबाबदारी सांभाळायला सांगितली
कोवळ्या वयामध्ये जबाबदारी सांभाळत असताना त्या ठिकाणी त्यांनी ज्या प्रकारचं पुढच्या काळात कार्य केलं आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे की त्यांच्या शासन कालामध्ये त्यांनी केलेलं कार्य हे अत्यंत मोलाचं आहे. कारण मोगलाच्या आक्रमणातनी आमच्या हिंदू धर्माची जी मानकं होती ते त्र्यंबकेश्वर असो की त्या ठिकाणी सोमनाथ असो, ते रामेश्वर असो की काशी विश्वनाथ असो, प्रत्येक मंदिर तोडण्याचं काम, प्रत्येक आराध्य दैवताला खंडित करण्याचं काम हे मुघलांनी केलं. त्या मुघलांच्या नाकावर टिचून आणि त्यांच्या छातीवर पाय देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या सगळ्या मंदिरांचं पुनर्निर्माण त्या ठिकाणी करून दाखवलं. आणि एवढंच नाही तर मंदिर असतील, घाट असतील, बारव असतील, या सगळ्याचा निर्माण करताना त्याच्या मागे आध्यात्मिक भाव तर होताच. पण मगाशी जसं युवराजांनी सांगितलं की या ठिकाणी जलसंधारण, कुठल्याही भागात दुष्काळ पडू नये या दृष्टीनं त्यांनी केलेलं कार्य, आजही त्यांनी तयार केलेले बारव हे अतिशय उत्तम आणि सुस्थितीत आहे. आणि त्याचं संवर्धन करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यातही त्यांनी तयार केलेल्या विहिरी, बारव हे आपल्याला पाहायला मिळतात, तलाव आपल्याला पाहायला मिळतात. जलसंधारणाच्या क्षेत्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलेलं कार्य हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. माहेश्वरला नर्मदा नदी प्रदूषित होऊ नये म्हणून नर्मदेचं एक धारा वेगळी काढली आणि सगळ्या नागरिकांना सांगितलं ही तुमच्याकरता धारा आहे. तुम्हाला नित्यकर्म किंवा इतर गोष्टींकरता जे पाणी वापरावं लागतं ते या धारेतनं तुम्ही वापरायचं. मुख्य धारेमध्ये कुठलंही प्रदूषण करू नये अशा पद्धतीचा आदेश हा पुण्यश्लोक अहिल्या मातांनी काढला. आणि म्हणूनच आपल्या नद्यांचं महत्व, गंगा गोदावरीचं महत्व, यमुनेचं नर्मदेचं महत्व जाणणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होत्या. खरं तर त्यांच्या शासनाबद्दल, प्रशासनाबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील. विशेषतः महिलांच्या शिक्षणापासनं तर रोजगारापर्यंत माहेश्वरमध्ये त्या ठिकाणी माहेश्वर साडीच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती करून आमच्या महिलांना सक्षम करणाऱ्या आणि त्याचबरोबर पहिल्यांदा संपूर्ण महिला सैनिकांची तुकडी ही तयार करणाऱ्या देखील पुण्यश्लोक अहिल्या माता होत्या. आमच्या गरीब वनवासी आदिवासींना मुख्य धारेमध्ये आणणाऱ्या देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होत्या. आणि खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम अशी कायदा आणि सुव्यवस्था कशा प्रकारे राखता येईल याचं उदाहरणही त्यांच्याच माध्यमातून आम्हाला मिळत होतं. आणि म्हणून आज ज्यावेळी आपण राज्यकारभार चालवतो त्यावेळी छत्रपती शिवराय असतील किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, यांचा विचार आणि यांचा वारसा हे जर आपण जपलं तरच आपण शाश्वत विकासाच्या दिशेने जाऊ शकतो. आणि म्हणूनच मी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी गोदा ते नर्मदा ही यात्रा या ठिकाणी काढली. आपल्या विचारांमध्ये नदीचं महत्व अनन्यसाधारण आहे. नदीला देवी मानलाय, नदीला आई मानलाय. आपल्याला माहिती आहे ऋग्वेदामध्ये नदी स्तुती सूक्त आहे, ज्या सूक्तामध्ये आमचे ऋषीमुनी हे नदीशी चर्चा करतायत, नदीशी बोलतायत आणि त्यातनं नदीचं पावित्र्य काय आहे, नदीचं महात्म्य काय आहे, आईप्रमाणे नदी आम्हाला कसं जीवन देते, ईश्वराप्रमाणे नदी कसं आमचं पालन पोषण करते, या सहित
आपल्या देशातल्या प्रमुख नद्या, त्यांची भौगोलिक परिस्थिती, या सगळ्या गोष्टी आपल्याला नदी स्तुती सूक्तामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आपल्या संपूर्ण वेद संस्कृतीमध्ये नदीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. म्हणूनच आज गोदा ते नर्मदाच्या माध्यमातून पाणी असेल, जलसंवर्धन असेल, जलसंधारण असेल, या प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी त्याची पुनरुक्ती करत लोकांमध्ये त्याचं जागरण करण्याचा प्रयत्न आपण करतो. मला आनंद आहे की आमचे दोन्ही मंत्री या ठिकाणी माननीय विखे पाटील साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नदी जोड प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या नद्या एकमेकांशी जोडून या महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प हा आपल्या सरकारने घेतलेला आहे. पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये कुठेही त्या ठिकाणी आपल्याला दुष्काळ दिसणार नाही. आता पवित्र कुंभमेळा येतोय. या कुंभमेळ्याच्या निमित्ताने देखील आमचा पहिला भर कशावर असेल तर आमची गोदावरी ही निर्मल वाहिली पाहिजे आणि ती अविरल वाहिली पाहिजे. निर्मल गोदावरी, अविरल गोदावरी अशा पद्धतीनं या कुंभमेळ्यामध्ये त्याची रचना आपण केलेली आहे. आणि त्र्यंबकेश्वर मध्येही आमची नदी ही 12 महिने वाहिली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण करतो आहोत. मला विश्वास आहे की या यात्रेच्या माध्यमातून केवळ आमच्या गोदावरी आणि नर्मदा, जसं मगाशी सांगितलं, आमची गोदावरी ही एक प्रकारे महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश या सगळ्या राज्यांची जीवन वाहिनी आहे. आमची गोदावरी असेल किंवा आई नर्मदा असेल, नर्मदा परिक्रमेचं पुण्य हे एक प्रचंड मोठं पुण्य आपण मानलेलं आहे. या दोघांच्या साक्षीने निश्चितपणे हा गोदा ते नर्मदा परिक्रमेचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी होईल आणि पुढच्या काळामध्ये जलसंधारणाचं कार्य जे आपण हातामध्ये घेतलंय ते लोकसहभागातून पूर्ण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या विचारांना आणि त्यांच्या वारशाला आपण या ठिकाणी नमन करू, हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या माता.